चिखलीपासून डुडुळगावपर्यंत बोसरीपर्यंत ज्या सोसायट्या झाल्यात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाण्याची लाईनच टाकली नव्हती पालिकेने. आणि महेशदादांना आम्ही समजावून सांगितलं होतं की दादा, पाणी हा खूप महत्वाचा आणि मूलभूत अधिकार आहे की हा बिल्डर आम्हाला पाणी पुरवत नाही तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मी प्रत्येक वेळेस आरोप करतो, आपले सगळे राजकीय पुढारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि बिल्डर यांची युती आहे. आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील 3-4 वर्षामध्ये कमीत कमी 6 ते 7 हजार कोटी रुपये पाण्यावरती खर्च झालेले आहेत. आमचा स्पष्ट आरोप आहे की आयुक्त साहेब, तुम्ही का घाबरताय? गळती कुठे होते? कोण पाणी चोरतंय? बिल्डरला कुठल्याही प्रकारचं पार्किंग विकता येत नाही. बिल्डर ह्या पार्किंग करोड रुपये कमवतात. सर, हा तर खूप मोठा कळीचा मुद्दा आहे. लोकांना बिल्डर म्हणतो तुम्ही पालिकेत जावा, कुठं जावा, तक्रार करा, कोर्टात जावा, परंतु फेडरेशनकडे जाऊ नका. नमस्कार, राम राम, जय खानदेश. कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सागडे साहेब. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात. आपण चहा घेऊयात आणि पॉडकास्टला सुरुवात करूयात. ठीक आहे सर. चीज. साहेब, साधारण किती सोसायटीज आपल्या फेडरेशनच्या अंतर्गत येतात? नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी संजीवन सांगळे, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा अध्यक्ष आहे. 2016 मध्ये ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी राहायला आलो त्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरातील काही सोसायटीधारक मिळून आम्ही ही संस्था स्थापन केली. इथं राहायला आल्यानंतर त्यावेळेस अनेक समस्या सोसायटी धारकांपुढे होत्या आणि त्यामुळं सोसायटी धारकांसाठी लढणारी एखादी संघटना असावी किंवा एखादी संस्था असावी, एक व्यासपीठ असावं म्हणून आम्ही 2016 मध्ये संस्था स्थापन केली. आणि आज आमच्या या पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशन मध्ये 1367 सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे सोसायट्या नोंदणीकृत आहेत आणि जवळजवळ 1.5 लाख सदनिका म्हणजे फ्लॅट आमच्या फेडरेशन मध्ये सभासद आहेत. बापरे. तर इतका मोठा लवाजमा आपण म्हणता येईल आणि इतक्या लोकांना तुम्ही तुमच्या फेडरेशन मार्फत सेवा देतायत किंवा त्यांना प्रोटेक्ट करतायत, तर सध्या जे काही फ्लॅट धारक आहेत त्यांच्या समस्या कोणत्या आहेत? सर, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की हाऊसिंग फेडरेशन काय काम करतं किंवा फेडरेशन म्हणजे काय हे कन्सेप्ट लोकांना समजली पाहिजे. बरोबर. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या ज्या काही सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत त्या संस्थेसाठी आम्ही काम करतो. तर याच्यामध्ये आमच्या 3 टप्प्यामध्ये आम्ही काम करतो प्रकारमध्ये. पहिलं म्हणजे सोसायटी चालवत असताना सोसायटीची कमिटी असेल किंवा सभासद असतील, ही चालवताना एक अधिनियम आहे, बायलॉज आहे. हे बायलॉज प्रमाणे सोसायटी चालली पाहिजे. बायलॉज म्हणजे ते सोसायटीचं संविधान. सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम 1961-62 आणि महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ऍक्ट अपार्टमेंटसाठी असतो तो. ह्या 2 कायद्याअंतर्गत सोसायट्या चालल्या पाहिजेत. बरोबर. असं कायद्याला आणि सहकाराला आणि सरकारला अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळं हे करत असताना ह्या कायद्याच्या अंतर्गत सोसायटी कशी चालवायची, ह्याच्यामध्ये एजीएम कशी घ्यायची, विशेष सर्वसाधारण सभा कशी घ्यायची, मेंटेनन्स कसा ठरवायचा, त्याच्यानंतर शेअर सर्टिफिकेट काय आहे, आर रजिस्टर, जे रजिस्टर काय आहे, कन्व्हिन्स डीड काय आहे, ह्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. का तर आमचे जे सभासद आहेत पिंपरी चिंचवड शहरामधील सोसायटी धारक हे त्यांच्या क्षेत्रामध्ये निपुण असतात, परंतु ह्या बायलॉजमध्ये निपुण ते नसतात. त्यामुळं आमच्या फेडरेशन मार्फत लोकांना जागृत केलं जातं की सोसायटी चालवताना कसे नियम पाळले पाहिजेत, काय केलं पाहिजे, प्रोसिडिंग कसं लिहिलं पाहिजे, सभासद कसं करून घेतलं पाहिजे, शेअर सर्टिफिकेट काय आहे, हा एक भाग झाला. कन्व्हिन्स कशी करायची हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे आपण ज्यावेळेस सदनिका घेतो त्यावेळेस जो विकसक असतो बिल्डर हा खूप मोठं स्वप्न दाखवतो की स्विमिंग पूल आहे, हे आहे, ते आहे, परंतु त्यानंतर तो त्या गोष्टी देत नाही. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ग्राहकांना किंवा आमच्या सभासदांना मिळवून देण्यासाठी आम्ही संघर्ष करतो. बिल्डर बरोबर संघर्ष करून महापालिकेत जाऊन, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन, जे काही आपले स्थानिक पुढारी असतील यांच्याकडे जाऊन त्यांचे प्रश्न सोडवतो. 2 नंबर. आणि तिसरा नंबर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जे आपल्याकडे आहे त्यांच्याकडे ज्या काही सोयी सुविधा असतील त्या सोयी सुविधा जर मिळत नसतील आमच्या सभासदांना, सोसायट्यांना, तर त्यासाठी देखील आम्ही काम करतो. त्यामध्ये पाणी असेल, लाईट असेल, कचरा असेल किंवा आता नवीन कर संकलन असेल किंवा काही पालिकेकडनं चुकीच्या गोष्टी होत असतील, अन्याय होत असेल, तर त्यासाठी देखील आपण आपल्या सोसायटी धारकांना मदत करतो. अशा प्रकारची काम करण्याची आमची पद्धत आहे. 3 पद्धतीत काम करतो. सहकाराच्या अधिनियमानुसार बिल्डरकडनं काम करून घेणे 2 नंबर, आणि 3 नंबर स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं जे काही सोयी सुविधा आहेत त्या मिळत नसतील तर त्या करण्यासाठी आम्ही काम करतो. अशा प्रकारची आमच्या कामाची पद्धत आहे. बरोबर. आता फ्लॅटमध्ये असताना किंवा सोसायटीमध्ये असताना कचराचं व्यवस्थापन कसं केलं जातं, कोणत्या पद्धतीने केलं जातं? सर, आता कसं आहे माहिती आहे का की पाठीमागं तुम्ही चांगला प्रश्न विचारला की पाठीमागं आपल्या महानगरपालिकेचे जे आयुक्त सत्तेचे आलेले शेखर सिंग साहेब यांनी एक पत्र काढलं होतं की 2016 नंतर
हा. पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या काही सोसायटी हा. आहेत, घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 यांच्या अंतर्गत ज्या 100 फ्लॅटच्या वर सोसायटी आहेत किंवा ज्या 100 किलोपेक्षा जास्त कचरा ओला कचरा निर्माण करतात, त्यांनी तो कचरा सोसायटीमध्ये जिरवला पाहिजे, अशा प्रकारचा अधिनियम किंवा नियम आहे. हा. परंतु आणि मग त्यावेळेस तुम्हाला माहित असेल किंवा सगळ्या मीडियामध्ये आलं होतं की शेखर सिंग साहेबांना त्यावेळेस आम्ही खूप विरोध केला होता. विरोध करण्याचं कारण म्हणजे काय, ठीक आहे, आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत, सोसायटी धारक खरंय. आमचे सगळे प्रतिनिधी शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु यामध्ये बिल्डरकडनं ह्या गोष्टी करून घेणं अपेक्षित होतं. 2016 नंतर जेवढ्या काही सोसायटी झाल्यात 100 फ्लॅटच्या वरती, तर त्या बिल्डरनी ही सगळी व्यवस्था करून दिली पाहिजे होती की कचरा विलगीकरण करून ओला कचरा जिरवायचा, त्यासाठी प्लांट वगैरे उभारायचे. हे कुठल्याही प्रकारे उभारलेलं नाही. बरोबर. आणि हे उभारल्यानंतरच महानगरपालिकेने त्यांना कम्प्लिशन द्यायचंय की तुमची बिल्डिंग पूर्ण झाली, आणि त्यामुळे ते झालेलं नव्हतं. त्यामुळे आम्ही त्याला संघर्ष वगैरे करून त्यांचा तो काही पत्र होतं ते हाणून पाडलं. त्यावेळेस जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, भोसरीचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे गेलो, आणि दादा त्या काळामध्ये त्यांच्या आयुष्यातील दुःखद प्रसंगांना जात असताना देखील दादाने आम्हाला सपोर्ट केला. आणि मग त्यांनी आयुक्तांना वगैरे बोलून, पालकमंत्र्यांना बोलून तो विषयही केला. म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे की ओला कचरा सोसायटीमध्ये जिरवला पाहिजे, हा अधिनियम आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तो जिरवण्यासाठी व्यवस्था करून देणं बिल्डरचं काम होतं. ते बिल्डरने करून दिलं नाही, आणि करून दिलेलं नसताना देखील पालिकेनं त्यांना परमिशन कम्प्लिशन दिलंय, त्याच्यामुळे तो हे झालं. तर आता आमच्या सोसायटीमध्ये सगळीकडे काय होतं, ओला कचरा वेगळा करतो आम्ही, सुका कचरा वेगळा करतो, तो केला पाहिजे, ते निसर्गासाठी किंवा पर्यावरणासाठी महत्वाचं आहे. तर ओला कचरा सुका कचरा वेगळा करून आता सध्या पिंपरी चिंचवड महापालिका आमच्या सर्व सोसायट्यांचा ओला कचरा आणि सुका कचरा घेऊन जाते. बरोबर. वा, हे भारी काम केलं तुम्ही. आणि आता राहतो प्रश्न पाणीचा. म्हणजे उन्हाळा असला तरी तोच प्रश्न आपल्याला सतावतो, आणि बाकीच्या कोणत्याही ऋतूमध्ये आता पाणी प्रश्न वाढत चाललाय, कारण की येणारी लोकसंख्या ती वाढत चालली दिवसेंदिवस. तर तो कसा हाताळला जातो? सर काय झालं, 2016मध्ये 15-16मध्ये आम्ही ज्यावेळेस राहायला आलो, त्यावेळेस आमच्या ह्या पूर्ण परिसरामध्ये चिखलीपासून डुडुळगावपर्यंत, भोसरीपर्यंत ज्या सोसायट्या झाल्यात, ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाण्याची लाईनच टाकली नव्हती पालिकेनं. आणि पाण्याची लाईन नसताना देखील महानगरपालिकेनं ह्या बिल्डर लोकांना परमिशन दिले होते बांधकामाला. आणि आम्हाला त्यावेळेस पालिकेची लाईन नसल्यामुळे नळ घ्यायचा विषयच नव्हता. त्यावेळेस देखील आम्ही भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादाकडे गेलो होतो, दादांना ही समस्या सांगितली, हे सगळे लाखो फ्लॅट होत आहेत, मग यासाठी आम्हाला पाण्याचं हे कुठं आहे. मग आणि मग त्यावेळेस दादांनी त्यावेळेसचे जे पालिकेचे पाणी पुरवठ्याचे प्रमुख होते लडकत साहेब, यांच्यावर मिटिंग करून आम्ही आमच्या पूर्ण भागामध्ये पाईपलाईन टाकून घेतल्या आणि पाण्याची व्यवस्था केली होती. आणि सध्या तरी आमच्या या पूर्ण परिसरामध्ये जे काही सोसायटी आहेत, त्या सोसायटीमध्ये आमच्या एरियामध्ये तरी पाणी सध्या काही अडचण नाही, 95% सोसायटीमध्ये पाणी येते. परंतु साहेब यामध्ये दुसरा महत्वाचा विषय काय होता माहिती आहे का, की त्याच वेळेस काय होतं बघा, की कुठली सामाजिक संस्था असेल, हे सामाजिक संस्थेला काम करून घेण्यासाठी एक तर प्रशासनाकडे जावं लागतं किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीकडे जावं लागतं. आणि त्यामुळे आम्ही हा विषय घेऊन दादांकडे गेलो होतो, आमदार महेशदादांकडे. आणि महेशदादांना आम्ही समजावून सांगितलं होतं की दादा, पाणी हा खूप महत्वाचा आणि मूलभूत अधिकार आहे. अगदी अगदी. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या प्रत्येक वर्षी 1 लाखानं वाढते, बापरे, परंतु पाण्याचे स्रोत नाहीत आपल्याकडे, पाणीच येत नाही. आणि हा विषय ज्यावेळेस आम्ही दादांना समजावून सांगितला होता, आणि दादांना समजावून सांगितल्यानंतर दादांनी त्यावेळेस 2017मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये जे जलसंपदा मंत्री होते गिरीश महाजन साहेबांकडे जाऊन पाठपुरावा करून 267 MLD पाणी भामा आणि अंधार धरणात मंजूर केलं होतं. आणि ते मंजूर केलेलं पाणी, त्यातलं 100 MLD पाण्याचं जलशुद्धीकरण केंद्र वगैरे उभारून चिखलीमध्ये ते पाणी चालू झालंय. आणि त्याच्यामुळे तरी पाण्याची दाहकता खूप कमी आहे पाण्याच्या प्रश्नाची. जर हे काम झालं नसतं, या ठिकाणी बघा की आपण आमची संस्था काही राजकीय काम करत नाही, परंतु कुठल्याही राजकीय व्यक्तीनं किंवा कुठल्याही राजकीय पुढाऱ्यानं, पक्ष म्हणत नाही मी, जे काम केलेलं आहे त्या कामाचं क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे. आदरणीय आमदार पहिलवान महेशदादांच्या माध्यमातून 267 MLD पाणी मंजूर झालं, आणि ते मंजूर झालेल्या पाण्यापैकी 100 MLD पाणी आज आमच्या पूर्ण 5ही गावामध्ये, जे समाविष्ट गाव आहेत 1997 मध्ये समावेश झालेल्या पालिकेमध्ये, ह्या ठिकाणी पाणी येते. आणि त्यामुळे पाण्याची समस्या आमच्याकडे सध्या तरी ह्या काम झाल्यामुळं कमी झालेली आहे. आणखीन 167 MLD पाणी ह्या 1-1.5 वर्षामध्ये येईल, आणि त्यामुळे पुढील 10 ते 15 वर्षे पाण्याची आपल्याला समस्या उद्भवणार नाही. परंतु तुम्हाला सांगायचं म्हणजे की हा मुद्दा किंवा हे सगळं लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने आपलं सांगणं काम होतं, आणि सांगितलं त्याच्यावरती दादाने देखील काम केलं. आणि त्याच्यामुळं सध्या तरी आपल्या एरियामध्ये पाण्याची अडचण नाही. परंतु दक्षिण भाग जो आहे आपला, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, या परिसरामध्ये पाण्याची अडचण आहे. आमच्या एरियामध्ये थोडं कमी प्रमाणात अडचण आहे. परंतु सर यामध्ये तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की महानगरपालिकेकडे पाणी नाही. आणि त्याच्या पाणी म्हणजे लोकसंख्या खूप वाढते पण पाणी नाही. आणि त्यामुळे महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे किंवा बांधकाम विभाग आहे, हा यांना बांधकाम परवानगी देत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी एक मार्ग काढला त्यामधनं, की जोपर्यंत महामास्केडचं पाणी येणार नाही आणि पालिका पूर्ण क्षमतेनं सोसायटीधारकांना पाणी पुरवणार नाही, तोपर्यंत पाणी हे विकसकांनी म्हणजे बिल्डरनी पुरवायचंय, असं 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून घेतलेलं आहे पालिकेनं. आणि त्याच्यानंतर त्यांना परमिशन दिली आणि कम्प्लिशन दिलेलं आहे.
परंतु सर या ठिकाणी तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे हा खूप महत्वाचा विषय आहे आणि हा मागील 5-6 वर्षापासून आम्ही लावून धरतोय. जर तुम्ही बिल्डरकडे लिहून घेतलं 500 रुपये स्टॅम्प पेपरवरती की पाणी तुम्ही पुरवायचं स्वखर्चानं, हा परंतु आज कुठलाही बिल्डर सर पाणी पुरवत नाही. नाही आमच्याकडे आता उन्हाळा आलाय किंवा कधी कधी काही सोसायटीमध्ये पावसाळ्यात देखील टँकरनं पाणी मागवतो. मग हे जे महानगरपालिकेनं लिहून घेतलेलं आहे, ह्या महानगरपालिकेनं लिहून घेतल्यानंतर जर बिल्डर पाणी पुरवत नसेल, जर फेडरेशन असेल किंवा आमच्या सोसायटी धारक असतील तुमच्याकडे तक्रार करतायत की हा बिल्डर आम्हाला पाणी पुरवत नाही, तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे साहेब माहिती आहे का की आपली सिस्टीम, मी प्रत्येक वेळेस आरोप करतो, ह्याच्यामध्ये हे सगळे लागेमध्ये आहेत. आपले सगळे राजकीय पुढारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि बिल्डर यांची युती आहे हा आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, आमचा स्पष्ट आरोप आहे. बरोबर. सर तुम्हाला सांगायचं काय माहिती का की आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील 3-4 वर्षामध्ये कमीत कमी 6 ते 7 हजार कोटी रुपये पाण्यावरती खर्च झालेले आहेत. बापरे 6 ते 7 हजार कोटी रुपये खर्च झालेले पैसे बिल्डरने आम्हाला दिले पाहिजेत. आणि जर बिल्डर पैसे देत नसेल लिहून दिल्याप्रमाणे, तर त्याच्यावरती मी मागच्या एका ठिकाणी मुलाखत दिली होती, त्या ठिकाणी म्हणलं होतं की महानगरपालिकेच्या कमिशनरनी, आयुक्त साहेबांनी ह्याच्यावरती गुन्हे नोंद का करत नाही. हा सर आपल्याकडे नियम आहे, कायदा आहे. एखाद्याकडनं आपण हमीपत्र लिहून घेतलं, हा. 500 रुपये स्टॅम्प पेपर असेल, 100 रुपये स्टॅम्प पेपर असेल, आणि त्याचं उल्लंघन झालं तर भारतीय दंड संहिता कलम 200 प्रमाणे त्याच्यावरती गुन्हे नोंद होतात. Yes. आणि हा मुद्दा घेऊन आम्ही 3 ते 4 वेळेस शेखर सिंग साहेबांबरोबर मिटिंग केलेलं आहे. हम्म. त्यावेळेस आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार पहिलवान महेश दादा लेखीन त्या ठिकाणी होते आणि आयुक्तांनी मागच्या 6-7 महिन्यापासून करतो केलं नाही. हम्म. आमचा स्पष्ट आरोप आहे की आयुक्त साहेब तुम्ही का घाबरताय. हम्म. जर तुम्ही लिहून घेतलेलं आहे, त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय, आमचे पैसे त्यांच्याकडे आहेत, तुमच्याकडे पाणी नाही, हम्म. पाणी स्त्रोत आपण निर्माण करू शकत नाही, तर तुम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करा. हम्म. केलं जात नाही. ह्याच्या पाठीमाग आयुक्त साहेबांच्या वरती कुठल्या तरी राजकीय लोकांचा, बिल्डरचा आणि सगळ्यांचा दबाव आहे आणि हा खूप मोठ्या प्रकारचा अन्याय आमच्यावरती आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय. आता आमचं फेडरेशन ठरलंय की आमच्या पैशाचं काय करणार. हम्म. आमचे 6 ते 7 हजार कोटी रुपये बिल्डरकडनं कोण येऊन देणार. हा. ही जबाबदारी सगळ्यांची आहे, बरोबर आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची आहे, ह्या सर्व पुढाऱ्यांची आहे, सगळ्यांची आहे. हम्म. त्यामुळे आमचे 6 ते 7 हजार कोटी या लोकांनी आम्हाला मिळून दिले पाहिजेत, अशी आमची रास्त मागणी आहे. मी तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे पाण्याची समस्या कशी होती, काय होती आणि ती कशी सुटली, हा. परंतु आमचे पैसे कसे अडकले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. बरोबर. आणि तुमच्या या Broadcast-वरून. ब्रॉडकास्टच्या माध्यमातून मी शेखर सिंग साहेबाला आव्हान करतो हम्म. की शेखर सिंग साहेब, तुमच्यामध्ये थोडी जरी असेल नैतिकता शिल्लक असेल, हा. तर माझं तुम्हाला आव्हान हा. आहे की तुम्ही ह्या बिल्डरवरती गुन्हे नोंद करून आमचे पैसे आम्हाला मिळवून द्या. हम्म. बरोबर. तुमच्याकडे बघण्यात आमचा खूप चांगला दृष्टिकोन आहे. खरं आहे. शिकलेला माणूस आहे, हुशार आहे, अमेरिकेत शिकून आले ते, बापरे. प्रामाणिक माणूस आहे, परंतु का घाबरतात ते. हम्म. ह्या बिल्डरवरती गुन्हे नोंद का होत नाहीत. त्यामुळे तुमच्या माध्यमातून हा विषय शेखर सिंग सरांनी जर ऐकला तर ते आमचे पैसे देखील तर आम्हाला परत मिळतील. मी तुमचं खरं तर सुरुवातीलाच आभार व्यक्त करायचे होते की हा तुम्ही आम्हाला व्यापशीट उपलब्ध करून दिलं आणि आमचा हा जो विषय आहे, हा विषय पूर्ण शहरभर जाईल आणि आयुक्त साहेबांवर जाईल, बाकी सगळ्या गोष्टीकडे जाईल आणि आमचे पैसे मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. डेफिनेटली नक्कीच आपण प्रयत्न करूयात. सर बऱ्याच वेळेचं असं होतं की पाण्याची समस्या आहे असं दर्शवलं जातं. म्हणजे खरं पाहायला गेलं तर खूप पाणी असतं, फक्त हे बिल्डर किंवा बाकीचे लोक असतात जे पाणी सप्लाय करणारे असतात टँकर मार्फत, त्यांचा धंदा चालावा म्हणून हे सगळं आव्हानलं जातं असं वाटतं का कधी कधी. सर तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारला. हां. तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पवना धरणात आज 513 लिटर MLD पाणी घेतो हम्म. आणि हिकडनं 100 MLD म्हणजे 613 MLD पाणी आपल्याला मिळते सर. आज 10 लिटर एवढं पाणी खूप कमीत कमी 50 लाख लोकांना पुरेल. बापरे. तुम्ही विचारायला प्रश्न एकदम बरोबर आहे. जर आपल्याकडे 50 लाख लोकांना पुरेल एवढं पाणी आहे, आज उपलब्ध आहे, आणि शहराची लोकसंख्या आहे 30 लाख, मग पाणी जाते कुठं. 20 लाख लोकांचं पाणी कुठे जात आहे. 20 लाख लोकांचं पाणी जाते कुठं. गळती कुठं होते, कोण पाणी चोरतंय, पाणी चोरतंय, कोण टँकर लॉबीला फॉर आहे. Yes. त्यामुळे तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. पाणी आपल्याकडे आहे, परंतु पाण्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही. हा मुद्दा देखील आम्ही आयुक्तांकडे मांडला होता, आदरणीय महेशदादाकडे मांडला होता की ज्याप्रमाणे नवी मुंबईमध्ये सर ऑटो पद्धतीने पाणी सोडलं जातं, हम्म. परंतु आपल्याकडे ठेकेदारी पद्धत आहे. हम्म. आणि ठेकेदाराची मुलं कॉन्ट्रॅक्टवर असतात, ते मुलं पाण्याचे पैसे घेतल्याशिवाय पाणी सोडत नाहीत. हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि हे आम्ही शेखर सिंग साहेबांना 100 वेळेस सांगितलेलं आहे हम्म. की सर तुम्ही अमेरिकेत शिकून आलात, तुमच्याकडे हाय टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही हुशार आहात. आपल्याकडे देखील हे जे पाणी सोडण्याची पद्धत आहे, ही पाणी सोडण्याची पद्धत मॅन्युअली बंद करून आपण ऑटो सिस्टीम जर चालू केली हा. तर प्रत्येकाला पाणी पुरल. आणि हे जे काय सर तुमचा दुसरा महत्वाचा विषय तो होता की हे टँकर लॉबी हा. आणि पालिकेचे काही अधिकारी आणि हे ठेकेदार यांचे संगनमत आहे आणि त्याच्यामुळं मुद्दाम पाणी सोडलं जात हा. नाही. एका सोसायटीने जर 2 टँकर मागवले साहेब तर 3,000 रुपये झाले एका दिवसाला. असे आमच्याकडे 10 टँकर मागवले जातात आणि त्यामुळे 10 टँकरचे पैसे झाले किती,
आणि हा पैसा मग सगळे मिळून वाटून खातात. बरोबर. आमचा स्पष्ट आरोप आहे. पाणी आहे ना, 613 MLD पाणी 50 लाख लोकांना पुरतंय. बरोबर. शहराची लोकसंख्या 30 लाख आहे. मग वरचं पाणी जाते कुठं? खरं आहे. त्याच्यामुळं हे काहीतरी गोडबंगला आहे. आणि याच्यावरती पालिकेचं प्रशासन काही काम करत नाही. हम्म. शेखर सिंग साहेब किंवा पाणी पुरवठ्याचे जे आमचे हे आहेत आपले रामनाथ टकले, हम्म. तो पट्ट्या नुसता हा हा म्हणतो, कुठल्याही प्रकारचं काम करत नाही. अशी परिस्थिती आहे साहेब. ह्याच्यावरती काम केलं पाहिजे. हो. हे जे सगळे नियोजन आहे किंवा पाण्याची व्यवस्था आहे, वितरण व्यवस्था आहे, ही वितरण व्यवस्था कुठेही बघितली जात नाही. बरोबर. ह्याच्यामध्ये पैसे घेऊन हे करून सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि पाणी तस्कर केलं जातं. पाणी तस्करीच एक प्रकारचे खरं आहे, पाणी खरं आहे आहे. ना सर आपल्याकडे. हो. तुम्ही बघा 135 लिटर पाणी आपण एका माणसाला देतो. लोकसंख्या शहराची किती आहे? 30 लाख. 30 लाख. करा ना, 135 गुणिले 30 लाख केलं तर किती पाणी लागतं? बरोबर आहे. म्हणजे 50 ते 60 लाख लोकांना पण पाणी एका दिवसाला पुरू शकतो. हो. का पुरवत नाही पाणी? ह्याच्यावरती कोणी कामच करत नाही साहेब. नाही. आमच्यासारखी सामाजिक काम करणारे लोक ओरडतात. हो. पण नाही, बंद केलं होतं काय त्याचा परिणाम होत नाही. बरोबर. या सगळ्या गोष्टी हे कशामुळे होतं की ह्यांच्यावर कोणाची वरदस्त आहे, असू दे काय होतंय, पण हे बदललं पाहिजे. बरोबर. समाज बदलला पाहिजे, लोक बदलली पाहिजे. आणि आपण ह्याच्यावरती प्रश्न विचारला पाहिजे लोकांना, कुठं जातंय पाणी? बरोबर. तर प्रत्येक फ्लॅटमध्ये किंवा सोसायटीमध्ये म्हणजे सोसायटीमध्येच दर हप्त्याला होणारा एक वाद असतो, तो म्हणजे पार्किंगला घेऊन. याने माझ्या पार्किंगमध्ये गाडी लावली किंवा वगैरे वगैरे. तर पार्किंगचे नियम काय बेसिकली? सर, पार्किंगचा नियम काय माहिती आहे का? आपल्याकडे डीसी रूल आहे. हा. आता एडीसी पार झाला, नवीन झाला तो. तर 50% पार्किंग बिल्डर देतो बरं का, हां. की कवर्ड पार्किंग. आणि नियमाप्रमाणे बिल्डरला पार्किंग विकता येत नाही. अच्छा. पार्किंग ही खालच्या कॉमन जागेमध्ये असते आणि ती कॉमन जागा किंवा सगळी जागा ही सोसायटीची मालकी असते. परंतु काही बिल्डर लाखो रुपये घेतात आणि पार्किंग विकतात. ह्याच्यामध्ये सर दुसरं काय माहिती आहे, खूप मोठा स्कॅम आहे, घोटाळा पार्किंगचा. आपण जे काय ज्यावेळेस तुम्ही प्लॅन सँक्शनला टाकता, त्यावेळेस प्लॅन सँक्शनच्या वेळेस साईड मार्जिन सोडावं लागतं. ह्या साईड मार्जिन कायसाठी असतं? त्यासाठी त्या ठिकाणी फायरची गाडी गेली पाहिजे, ॲम्ब्युलन्स गेला पाहिजे, टँकर गेला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असते. मोकळी जागा सोडायची असते. ह्या मोकळ्या जागेत देखील 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये देऊन पार्किंग दिलं जातं. तर बापरे. ओपन स्पेस हा ओपन असतो. हा. सर, तुम्ही जर एखादं घर बांधायला काढलं 1000 स्क्वेअर फूटचं, तर आपल्याला मंजुरी मिळते 700ला. ती बाकूची साईड मार्जिन जागा सोडावी लागते. हो. आणि हा तर मोठा प्रोजेक्ट असतो. परंतु ह्या सोडलेल्या प्रोजेक्टमध्ये बिल्डर ह्या पार्किंगनं करोड रुपये कमवतात, की जी जागा सोसायटीची असते. हां. सोसायटी जागा असते आणि बिल्डरला कुठल्याही प्रकारचं पार्किंग विकता येत नाही. आणि हा मुद्दा देखील आम्ही महापालिकेत घेऊन गेलो होतो, की एखाद्या भविष्यामध्ये दुर्दैवानं काय आग लागली, काय झालं तर फायरची गाडी येणार कशी? बरोबर आहे. ह्याच्यावरती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचं किंवा महानगरपालिकेच्या कमिशनरचं किंवा कोणाचंही लक्ष नाही. हम्म. ओपन स्पेस जो असतो ना साहेब, तो ओपन स्पेस हा सोसायटीच्या मालकीचा आहे. हम्म. सोसायटीच्या मालकीचा सोडा, परंतु तो नियमानं सोडला पाहिजे. आणि त्या सोडलेल्या जागेमध्ये सर्रास 99% बिल्डर पार्किंग विकतात. बरोबर. ह्याच्यावर देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. खरं. तुमच्या ह्या माध्यमातून मी परत शेखर सिंग सरांना विनंती करतो की सर, तुम्ही लक्ष घाला. भविष्यामध्ये काय घटना घडली तर काय करायचं? हो. अशा प्रकारे आहे. पार्किंग कोणाला विकता येत नाही. पार्किंग ही सोसायटीची पूर्ण मालकी असते. बरोबर. आणि माझंही माहिती आहे तसं आहे की 2-2, 3-3 लाख रुपये ते एका पार्किंगचा मागे घेतात, जास्त किंवा जास्त घेतात. हो, घेतात ना सर. पार्किंग एका पार्किंगच्या मग 2-3 नाही, 5-5, 10-6, 10 लाख रुपये काय बिल्डर घेतात. मोठे मोठे बिल्डर आहेत, रेप्युटेड बिल्डर. हो. आणि ते पार्किंग विकतात, इन्फ्रा वगैरे म्हणून लावतात. त्याच्यावरती कोणी काय बोलतच नाही, कोणी काम करत नाही. हम्म. आम्ही सर महानगरपालिकेमध्ये मी कमीत कमी 1000 पत्र दिले असतील बापरे. बऱ्याच बिल्डरच्या विरोधात, की ह्यांनी साईड मार्जिनमध्ये पार्किंग दिलेलं आहे, हम्म. की ह्यांना पुढच्या ह्याच्यावेळेस त्यांना कंप्लिशन देऊ नका किंवा परमिशन देऊ नका. हम्म. कुठल्याही प्रकारचं काय बघितलं जात नाही. तेवढ्यापुरतं हो हो म्हणतात आणि केलं जात नाही. बरोबर. साईड मार्जिनमध्ये पार्किंग विकणं हा खूप मोठा घोटाळा हम्म. महानगर पिंपरी चिंचवड शहराच्या महापालिकेमध्ये आहे. बरोबर. आणि त्याच्यावरती महानगरपालिकेनं किंवा आयुक्त साहेबांनी काम केलं पाहिजे. केलं पाहिजे. बरोबर. अजून कोणत्या कोणत्या पद्धतीने बिल्डरकडनं फसवणूक होते? सर, तुम्हाला खरं सांगू का, की आज जे काय आमचं फेडरेशन उभं आहे ना, हम्म. ते बिल्डरनी जे काही लोकांना फसवलंय त्याच्यावर आम्ही खूप मोठं काम केलंय. हां. तर बिल्डरची फसवण्याची पद्धत म्हणजे काय माहिती का, की ज्यावेळेस तुम्ही फ्लॅट घ्यायला जाता, हम्म. सदनिका ज्यावेळेस बुक करायला जातात, त्यावेळेस बिल्डर वेगळ्या पद्धतीने दाखवतात, सगळं हम्म. स्वर्गासारखं दाखवतात. हां. परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारची सुविधा देत नाहीत. हां. ह्याच्यामध्ये सर काय होतं माहिती का, की आजपर्यंत आम्ही जवळजवळ 400 ते 500 सोसायटीचे प्रश्न हां. बिल्डरकडे जो काय अन्याय झाला होता आमच्यावर, तो अन्याय आम्ही सोडवलेला आहे. हम्म. ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का, की परत तोच मुद्दा येतो, की पालिकेचं प्रशासन काय करतं. तर एक वेळेस ज्यावेळेस बिल्डर प्लॅन सँक्शनसाठी टाकतो, जो बिल्डिंग असते, बिल्डिंग उभारायची असते, त्या उभारलेल्या बिल्डिंगसाठी जो प्लॅन सँक्शनसाठी टाकला जातो, तो प्लॅन परत रिवाइज केला जातो. अच्छा. मोफा कायद्यामध्ये क्लिअर कट आहे, की ज्यावेळेस तुम्ही प्लॅन रिवाइज कराल, हम्म. त्यावेळेस सदनिका धारकांची 61% लोकांची सहमती पाहिजे. हम्म. अशा प्रकारची कुठलीही सहमती घेतली जात नाही. कायदा सांगतोय, की कायदा सांगतोय म्हणण्यापेक्षा नैसर्गिक न्याय आहे साहेब. तुम्ही एखादी गाडी बुक केली, हम्म. तर त्या गाडीमध्ये दुसरं काही वेगळं करायचं असेल, तुम्हाला विचारलं पाहिजे त्या Obviously. कंपनीनं. नक्कीच. तसंच आणि ते नैसर्गिक न्यायाप्रमाणे आहेच, परंतु मोफा म्हणून आमचा कायदा आहे हम्म. संस्थेसाठी, सहकार संस्थेसाठी. त्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे, की
एखाद्या बिल्डिंगचा प्लॅन रिवाईज करायचा असेल, तुम्हाला एखादं गार्डन चेंज करायचं असेल किंवा एखादी बिल्डिंग मजला वाढवायचा असेल किंवा काय करायचं असेल, तर तो लोकांना विचारून लोकांची लिखित संमती कन्सेंट घेऊन करायचं असतं ते, परंतु अशा प्रकारे केलं जात नाही. आणि ह्यामध्ये देखील आपल्या पालिकेचे अधिकारी बिल्डरला मिळलेले असतात. तर आम्ही पालिकेत वारंवार तक्रार करतो की हा कायदा आहे, हा नियम आहे, ह्यानं आमची संमती घेतलेली नाही, ह्यानं प्लॅन रिवाईज केलाय, 2 मजले 4 मजले केले किंवा क्लब हाऊस छोटं केलंय, हे केलं, अशा प्रकारच्या गोष्टी होत नाहीत. अशा प्रकारची फसवणूक होते. आणि आज तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे मी 400-500 सोसायटीमध्ये आम्ही माझ्या प्रत्येक दिवशी 2-4 ठिकाणी मीटिंग असतात. आणि अशा प्रकारे बिल्डर फसवणूक करतात. आणि बिल्डर फसवणूक केल्यानंतर दुसरं काय होतं की बिल्डर हा खूप मोठा माणूस, आपण सामान्य माणसं आहे, सामान्य नागरिकांनी पुढे जायचं. आणि त्याच्यामुळे आम्ही फेडरेशन स्थापन केलंय. आणि बिल्डरच्या विरोधात खूप मोठं स्ट्रॉंग पद्धतीने आम्ही काम करतो. तुम्ही परत नाव घेणार महेश दादांचं, की सर हे काम करत असताना खूप मोठा विरोध आम्हाला झाला होता. हे बिल्डर लॉबीने सगळ्या लोकांनी खूप विरोध केला. परंतु त्यावेळेस मी परत सांगेन की महेश दादा कुठल्या पक्षाचे आहे ते आम्हाला देणं गेलं नाही, परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकच असा नेता आहे की ज्या माणसानं सोसायटी धारकांना सगळ्या गोष्टी मदत केलेली आहे. बिल्डरच्या विरोधात अनेक कामं करून दिलेत की बिल्डरकडनं पार्किंग करून घेतले, 2-3 मजले 3-4, 4-4, 5-5 कोटी रुपये खर्च करून बिल्डिंग कॅन्सल करून पार्किंग उभा करून दिलेत. अशा प्रकारची फसवणूक होते. ह्याच्यामध्ये दुसरं काय होतं सर माहिती आहे का, की बिल्डरकडनं कन्व्हिजिट असते की कायद्यामध्ये काय सांगितलंय की सोसायटी फॉर्म झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये त्यानं कन्व्हिजिट करून द्यायची. कन्व्हिजिट म्हणजे काय माहिती का, मालमत्ता हस्तांतरण. आपण घेताना फक्त फ्लॅट घेतो, परंतु खालची जी सगळी जागा वगैरे आहे ही जागा 3 ते 4 महिन्यामध्ये कायद्याला अपेक्षित आहे की तुम्ही ती सोसायटीच्या नावावर करून द्यायची, परंतु बिल्डर करून देत नाही. का करून देत नाही, तर त्याला ती पैसा मिळणार असतो, बाकीच्या गोष्टी मिळणार असतात, त्याला प्लॅन रिवाईज करा असतो, बिल्डिंग हिकडला तिकडे पैसे वापरत असतो, दुकानं पण काढतात बरेच लोक, दुकानं काढतात, वेगवेगळे बऱ्याच वेळेस वेगळ्या गोष्टी करतात, परंतु कायद्याचं पालन केलं जात नाही. आणि परत मग विषय येतो पालिकेकडेच की मग कायदा असताना मग तुम्ही कसं काय केलं जातं. अशा प्रकारची फसवणूक बिल्डरकडे होते. किंवा सर दुसरं महत्वाचं म्हणजे काय माहिती का, की फ्लॅटची जी काही साईज असते ही साईज देखील पालिकेकडनं चेक केली जात नाही. जो प्लॅन टाकलेला असतो त्या प्लॅन प्रमाणे तुमचं 600 स्क्वेअर फूट 500 स्क्वेअर फूट घर आहे का हे देखील चेक केलं जात नाही. किंवा बांधकामाची क्वालिटी खूप चुकीची असते, गळतं घर काय होतं हे कुठल्याही प्रकारे चेक केलं जात नाही. कंप्लिशनच्या वेळेस पालिकेकडनं ज्या काही गोष्टी असतात, साईड मार्जिन सोडलेलं आहे का, त्यानंतर तुमच्याकडे एसटीपी आहे का, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे का, झाडं लावलीत का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जात नाहीत. फायर सेफ्टी बघितली जात नाही, फायरची गाडी फिरती का पाहिली जात नाही. ह्याच्यामध्ये बिल्डरकडनं सरळ सरळ चुना लावला जातो. आणि बिल्डरने ह्या लोकांना खिशात घातलंय. पिंपरी चिंचवड शहरातले पॉलिटिशियन, त्याप्रमाणे पालिकेचे अधिकारी तो खिशात घालून फिरतोय, खूप मोठा माणूस येतो. आणि त्याच्यावर लढण्यासाठी आमची संघटना खूप मोठं काम करते. आणि आज जे काय पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणत नाही, महाराष्ट्रामध्ये आमच्या संस्थेचं नाव आहे. हे बिल्डरच्या विरोधात एक अतिशय निर्भीडपणे काम करतो आम्ही. बरोबर आहे. आता बऱ्याच वेळेस असंही होतं की बिल्डर सांगतो फ्लॅट धारकांना तुम्ही राहायला या, बाकीच्या सुविधा तुम्हाला काही काळानंतर प्रोव्हाइड करतो. असा एक किस्सा झालाय आमच्या नातेवाईकांकडे जे चाकणला राहतात, त्यांना अजूनपर्यंत लिफ्ट दिली नाही. साहेब तुमच्याकडे नाही, आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 30-40% बिल्डर असंच करतात आणि त्याला पालिकेचं प्रशासन मदत करते. खरं काय असतं साहेब माहिती का, प्लॅन ज्यावेळेस आपण टाकतो, सबमिट करतो, प्लॅन मंजूर झाल्यानंतर बांधकाम होतं आणि बांधकाम झाल्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला हा एक प्रकार आहे. ते पालिकेने येऊन चेक करायचं सगळं की ह्या बिल्डरनी सगळ्या गोष्टी दिलेत का, दिलेल्या असतील तर त्याला परवानगी द्यायची, परमिशन आपला हे द्यायचं, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला द्यायचा, कम्प्लिशन म्हणतो आपण त्याला. परंतु हे केलं जात नाही, त्याला पार्ट कम्प्लिशन दिलं जातं, भाग पूर्णत्वाचा दाखला. आणि मग तो म्हणतो परत करतो 10-10 वर्ष साहेब बिल्डर काम करत नाहीत. परवाच आमची एक मिटिंग झाली, खूप मोठा बिल्डर आहे की त्यानं 10 वर्ष झालं तिथे एसटीपी बसवलेली नाही. त्यानं त्याच्या ह्याच्या कंपाऊंडमध्ये असणारं एक घर आहे, स्थानिक माणसाचं मी नाव घेत नाही, ते घर काढलेलं नाही, लोकांना त्रास होतो, त्यांच्या सोसायटीच्या मधनच जायला रस्ता ठेवलाय. ह्या अशा गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी 10-10, 5-5 वर्ष बिल्डर करत नाहीत. मग करायचं काय. आपल्याकडं ह्याच्यामध्ये पूर्णानगरला एक सोसायटी आहे, 15 वर्ष झालं त्याचं कम्प्लिशन त्याने घेतलं नव्हतं बिल्डरने. मग कम्प्लिशन नसल्यामुळं ते घर विकता येत नाही, तुम्हाला त्याच्यावर लोन काढता येत नाही, अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्या ठिकाणी मग पालिकेचं प्रशासन बघत नाही. नियम काय सांगतो की तुम्हाला जो प्रोजेक्ट दिलेला आहे तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा आणि मगच दुसरा प्रोजेक्ट चालू करायचा. बरोबर. त्या बिल्डरचे दुसरीकडे 100 प्रोजेक्ट चालू होते, परंतु 2008 मध्ये मंजूर झालेली त्यांचं जो प्लॅन हे होता, सोसायटी होती ती त्यांनी पूर्णच नाही केली. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, अशा प्रकारच्या अनेक फसवणुकी बिल्डरकडे होतात आणि त्याच्यावर आपलं फेडरेशन ठामपणे काम करते. बरोबर. बऱ्याच वेळेस असं पण असतं की फ्लॅट धारकांना बाहेरच्या गुंडांकडनं मारहाण केली जाते, तर ह्या परिस्थितीत आपले फेडरेशन काय काम करू शकते. सर हा तर खूप मोठा कळीचा मुद्दा आहे. मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आम्ही फेडरेशन स्थापन केलं, आता ही वैयक्तिक सांगत नाही मी, फेडरेशन स्थापन केलं त्यावेळेस देखील अनेक लोकांचा आम्हाला त्रास होता. बिल्डर असतील, काही स्थानिक लोक असतील किंवा काही गुंड असतील, ह्या लोकांकडून खूप त्रास होत होता. आणि त्यावेळेस देखील काय होतं माहिती, तुम्ही म्हणता मुलाखत तुम्ही दादांना हे करण्यासाठी कशासाठी, परंतु त्यावेळेस देखील दादांनी ह्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन, बिल्डर असतील,
स्थानिक मंडळी असतील किंवा कुणी असतील, ह्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन आम्हाला खूप मोठा सपोर्ट केला. सपोर्ट केला. सर माझ्यावरती असे काही प्रसंग अनुभवले आहेत की रात्री 2-2 वाजता लोक मला मारायला घरी आलेत. बापरे. अशा प्रकारची परिस्थिती होती. का तर आपण उभाच राहू नये, हा. लोकांनी संघटित होऊ नये, अशा प्रकारची भावना ह्या सगळ्यांची होती. बिल्डर असतील किंवा काही पॉलिटिशियन असतील, ह्या लोकांना वाटायचं हा का काम करतोय, हा. हे ह्या लोकांना काही एकत्र करतोय. आज साहेब आपली मोठी संघटना आहे, संस्था आहे, आपलं नाव जरी काढलं तर बिल्डर घाबरतो. हा. लोकांना बिल्डर म्हणतो तुम्ही पालिकेत जावा, कुठं जावा, तक्रार करा, कोर्टात जावा, परंतु फेडरेशनकडे जाऊ नका, हा. हे बिल्डर लोक म्हणतात. का म्हणतात तर आपली मोठी संघटना झाली. हा. तुम्ही प्रश्न विचारला की असं पोलीस प्रशासनाकडे मदत होती का, तर कुठल्याही प्रकारची मदत साहेब होत नाही. बापरे. मागच्याच 2 मार्चला आपल्याकडे अंथ्या म्हणून सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये सेक्रेटरीला बाहेरच्या गुंडांनी येऊन मारलं. त्यावेळेस पोलीस प्रशासनानं कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील पत्र लिहिलं होतं. देवेंद्र फडणवीस साहेबांना डायरेक्ट सीपी साहेबांना फोन आला आणि मग कारवाई केली गेली. हा एक मुद्दा झाला साहेब. अशा बऱ्याच घटना घडतात की ज्यावेळेस एखाद्या सोसायटीमधील सभासद असेल किंवा सदस्य असेल यांना कोणी स्थानिक गुंडाने किंवा कोणी मारलं, काय केलं, त्या प्रकारची दखल पोलिसांकडनं घेतली जात नाही. आणि मग त्यावेळेस आपल्या फेडरेशन ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो त्यावेळेस आपले ते किल्लेकर म्हणून आहेत अंथिया सोसायटीचे, महेंद्र अंथिया म्हणून सोसायटी आपल्याकडे आहे, सगळ्यात मोठ्याने रिच सोसायटी आहे. त्या माणसाला आम्ही सपोर्ट केला. अशा अनेक घटना आहेत. चरोलीमध्ये पण आपल्या एका सेक्रेटरीला मारलं, इथं मोशीमध्ये मारलं. अशा प्रकारच्या अनेक घटना घडतात. आणि यावेळेस पोलिसांचं प्रशासन देखील यामध्ये टाळाटाळ केली जाते, लोकांना अन्याय केला जातो. आणि त्यामुळे अशामुळे काय होतं, मग कधी कधी लोक म्हणतात काम करायला नको कमिटीमध्ये. कधी बाहेरचं एखाद्या दिवस काय होतं की आमचीच हाऊसकीपिंग घ्या, आमची सिक्युरिटी घ्या, पाण्याचं टँकर आमचंच घ्या, नाही दिलं की मग शिवाय जाणार, हे करणार. अशा प्रकारच्या खूप घटना घडतात. परंतु अलीकडे आमचं फेडरेशन स्थापन झाल्यानंतर ह्या बऱ्याच घटना कमी झाल्यात. लोकांना समजलंय की नको आपण एखाद्याला मारलं तर लोक एक होतात आणि एक होऊन परत मग सगळ्यांना त्रास होतो. बऱ्यापैकी घटना कमी झाल्यात, परंतु ह्या घटना कमी व्हायला वेळ लागेल. परत वेळ लागेल. सर महानगरपालिकेकडनं फेर सर्वेक्षण सुरू झालंय आता कर संकलन करण्यासाठी फ्लॅट धारकांकडनं, तर याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुमची भूमिका किंवा फेडरेशनची भूमिका काय असणार? सर काय झालं, पाठीमागील एक मला 2-3 महिन्यापासून महानगरपालिकेने एक टेंडर काढलं. आणि महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त आहेत ना, हे आयुक्त प्रत्येक गोष्टीला, साध्या किरकोळ गोष्टीला महानगरपालिकेचा स्टाफ वापरण्याऐवजी टेंडर काढतात. हा भाग वेगळा आहे. तुम्ही विचारला जो प्रश्न आहे की कर संकलनासाठी, कर आकारणी करण्यासाठी परत फेर सर्वेक्षण चालू झालेलं आहे. तर यामध्ये काय सर माहिती आहे का, की ज्यावेळेस सदनिका पूर्ण होते, बिल्डर तयार करतो आणि केल्यानंतर बिल्डर ते कर संकलनामध्ये सबमिट करतो की मी अशी सदनिका बांधलेली आहे, फ्लॅट कम्प्लिशन बांधकाम केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी एवढे फ्लॅट आहेत, तर त्याच्यावरती कर आकारणी होते. आणि ही कर आकारणी करत असताना SR1 SR2 नावाचा प्रकार असतो. SR1 म्हणजे काय माहिती का, की ज्यावेळेस एखादा विकसक महानगरपालिकेमध्ये त्याचा प्रोजेक्ट सबमिट करतो कर आकारणी करण्यासाठी, त्यावेळेस ती प्रक्रिया पूर्ण होते. त्यावेळेस महानगरपालिकेच्या कर विभागानं, कर संकलन विभागानं पत्र काढायचं असतं सदनिकाधारकांना की तुमची अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे, हे तुमचं नाव संजीवन सांगा, तुमचं नाव, एवढा फ्लॅट आहे, एवढं एरिया आहे, हे तुम्हाला मान्य आहे का. आणि त्यानंतर मग आपण ऑब्जेक्शन घ्यायचं असतं आणि ऑब्जेक्शन घेताना त्यामध्ये बदल करण्यासाठी SR2 होतो. ह्या प्रकारची प्रक्रिया पूर्ण होऊन सगळं त्या लोकांनी येऊन चेक करत असतं की ते बिल्डरनी सबमिट केलेलं बरोबर आहे का. हे सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन मग तुम्हाला टॅक्स पावती येते. अशा प्रकारची कर आकारण्याची प्रक्रिया असते. ही कर आकारण्याची प्रक्रिया ऑलरेडी पूर्ण झालेली आहे सगळ्यांची. पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेवढ्या सदनिका आहेत ह्यांची सगळ्याची झालेली आहे. बरोबर. आणि मग आता काय झालं की आता परत त्यांनी 50 कोटीचं एक टेंडर काढलं आणि ह्यांनी परत फेर सर्वेक्षण चालू केले की आपल्याला मोजायचं खरंच. आमचं हेच म्हणणं आहे की ज्यावेळेस तुमचं पहिली प्रक्रिया पूर्ण झाली का, आमचं तर स्पष्ट पहिल्यापासून म्हणणं आहे की SR1 SR2 कर संकलन विभाग करतच नाही. बिल्डरकडनं काहीतरी चिरीमिरी घ्यायची आणि त्यांनी सबमिट केलेलं लगेच आम्हाला टॅक्स पावती येते. कुठल्याही प्रकारची नोटीस काढली जात नाही, कुठल्याही प्रकारचं आम्हाला विचारलं जात नाही, तुमचं नाव बरोबर आहे का, फ्लॅटचं क्षेत्रफळ बरोबर आहे का, न विचारता आमच्यावर डायरेक्ट टॅक्स लावलेला आहे अगोदर. आणि आता तुम्ही परत फेर सर्वेक्षण करताय, ते बरोबर आहे का नाही चेक करायला. ठीक आहे, तुम्ही चेक करा, आमच्या तर काही विरोध नाही. परंतु आमचं म्हणणं होतं आयुक्त साहेबांना किंवा कर संकलन देशमुख साहेब आहेत त्यांना की तुम्ही चेक करा. आणि जर चेक केल्यानंतर कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण? बिल्डर. ह्याच्यामध्ये जबाबदार बिल्डर तर आहेच, परंतु ज्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या सदनिकेला कम्प्लिशन दिलंय, त्या प्रोजेक्टला ज्या महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कम्प्लिशन दिलंय त्यांनी चुकीच दिलं. मग त्यांनी ते क्षेत्रफळ चेक नाही केलं, नंबर 1. नंबर 2, कर आकारणी करताना तुमच्या कर संकलन विभागाच्या लोकांनी ते चेक केलं नाही. मग ह्या 2 लोकांवर तुम्ही कारवाई केली पाहिजे. बरोबर. तुम्ही चुकीच्या पद्धतीने यांच्यावरती कर आकारणी केलेली आहे. नंबर 1. दुसरं काय झालं माहितीये का, की ठीक आहे आता आम्ही काय आडमुठीपणा भूमिका घेत नाही. आमचं आता ठरलंय फेडरेशनचं की आपण देशमुख साहेबांवर एक मीटिंग घेऊ आणि देशमुख साहेबांकडनं आम्हाला फक्त एक डेटा पाहिजे की बाबा या आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ह्या 5,000-6,000 सोसायट्या होत्या, हे आम्ही चेक केल्या आणि ह्याच्यामध्ये हे एवढ्याचं कमी झालं जास्त झालंय. हे जरी आम्हाला दिलं
तर आम्ही परत मग आयुक्तांना विचारू हम्म. की साहेब हे तुमच्या बांधकाम विभागाने ह्यांना कंप्लेशन दिलंय, हा. की तर आमचे जर स्क्वेअर फूट कमी आहे, मग ह्यांनी काय चेक केलं, बरोबर आहे. किंवा कराकारणी कसं काय केली अगोदर आमच्यावर, बरोबर आहे. तुमच्या कर विभागाने चेकच नाही केलं. हम्म. अशा प्रकारची जर आम्हाला डेटा त्यांनी उपलब्ध द्यायचं लिखित दिलं देशमुख साहेबांनी, हम्म. तर आम्ही त्याला परवानगी देऊ. बरोबर. हा एक नंबर 1. नंबर 2 सर काय माहितीये का, की मी आयुक्त साहेबांना परत तुमच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून विनंती करतो, आव्हान करतो की आयुक्त साहेब जरा डोळे उघडा. हम्म. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 6 ते 7 लाख प्रॉपर्टी अशा आहेत ज्याची महानगरपालिकेकडे नोंद नाही. बापरे. हे लोकांनी असंच बांधलेलं आहे, त्याची कुठल्याही प्रकारची नोंद नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही, त्यांना पाणी आहे, लाईट आहे, रस्ते आहेत, ते चेक करा ना अगोदर. हम्म. तिथून किती आपला रेव्हेन्यू मिळेल. हम्म. ठीक आहे, तुम्ही म्हणता ना आपण परत चेक करू, आमचं बी करा, हम्म. पण अगोदर ते चेक करा. आमची मागणी आहे. मी देशमुख साहेबांबरोबर आमची मिटिंग झाली, त्यांनी मान्य केलं की जांगळे साहेब पिंपरी चिंचवड शहरामध्ये 6 ते 7 लाख मालमत्ता अशा आहेत की ज्याची आपल्याकडे नोंद नाही. मग ते करा ना अगोदर. बरोबर. आणि मी हे तुमच्या समोर बोलतो, सगळ्यांसमोर. हम्म. हे तुम्ही सगळं सोशल मीडिया व्हायरल करणार आहात. देशमुख साहेब मला सगळ्यासमोर म्हणले होते हो आमच्याकडे आहे, मग ते मोजा ना अगोदर तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी जर आम्हाला लिखित देत असतील आयुक्त साहेब आणि देशमुख साहेब, आणि जो काही डेटा उपलब्ध होईल की आमच्या संधिकेचं क्षेत्रफळ कमी झालं, जास्त झालं, तर त्याच्यावरती अधिकाऱ्यावरती कारवाई निश्चित कारवाई करावी. व्हायला पाहिजे. आणि आमचं तुम्ही चेक करावं. हा. असा आमचा विरोध केला असल्यामुळे सध्या ते बंद आहे काम. बरोबर. काही ठिकाणचं केलं, काही ठिकाणचं नाही केलंय. नाही केलं. आणि माझं तर असं म्हणणं आहे, ते ठेकेदाराला 50 कोटी दिलेत, हा. त्या 50 कोटीतलं तर काय ते काम बी नाही करणार, तशीच खिशात घालणार ते. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला आमच्या फेडरेशनच्या बॉडीनं किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही फेडरेशन आहेत आमचे 2-3, त्या सगळ्यांनी बसून विचार केला की ठीक आहे आपण त्यांना परमिशन देऊ, परंतु त्यांच्याकडे लिखित घेऊ की जर आमच्यात बदल झाला तर अधिकाऱ्यावर कारवाई करा. हा. हे खरं आहे ते. ह्या गोष्टी म्हणजे झाल्या पाहिजे ना, सर. फेअर सर्वेक्षण तुम्ही करा, पण जर गफलत दिसली तर मग कारवाई करण्यासाठी तुम्ही रेडी राहा. काय तुमच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी परमिशन कंप्लेशन कसं काय दिलं. बरोबर आहे. कर संकलनाच्या अधिकाऱ्याने आमचं चेक का नाही केलं. मग ह्या गोष्टी झाल्या पाहिजे ना. आणि ह्याच्याच माध्यमातून आयुक्त साहेबांनी परत एक करावं की ज्या मालमत्ताची नोंद नाही, अहो मी तुम्हाला कॅमेऱ्यात बोलून सांगतोय, 6 ते 7 लाख प्रॉपर्ट्या मालमत्ता आपल्याकडे अशा आहेत ज्याची महानगरपालिकेकडे नोंद नाही. त्यातनं रेव्हेन्यू किती होईल सांगा ना. हे केलं जात नाही. हे काहीतरी करायचं आपलं, आणि प्रत्येक गोष्टीला सल्लागार नेमायचा, पैसे उधळायचे. अरे आमचे पैसे कमिटी नेमायची. आता तर काय कोणी राजकारणी कोणी नाही, नगरसेवक नाहीत, कोणी नाही. आयुक्त साहेब चाललंय बरोबर. आपलं करोड रुपये उधळत चाललंय यांचे. ह्याला सल्लागार, त्याला सल्लागार. आता हे फेअर सर्वेक्षण करा. ठेकेदार कशाला नेमला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लावा ना तुम्ही. बरोबर. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चेक करू द्या. का नाही चेक केलं. आहे ते resource 1000 आपलं. कर्मचारी आहेत आपल्याकडे, काय काम करतात लोक. अशा प्रकारचं बोलल्यानंतर मग त्यांना वाटतं फेडरेशन प्रत्येक गोष्टीला विरोध करतं. आम्ही विरोध करतो, आमचा मुद्दे सुद्धा विरोध आहे. आयुक्त साहेबांनी आमचे मुद्दे निकाली काढावेत. आम्ही त्यांना परमिशन देतो. आणि यासाठी आम्ही आता परत देशमुख साहेब आपले कर संकलनाचे प्रमुख आहेत, त्यांच्यावर मिटिंग लावणार आहेत. त्यांनी आम्हाला लिखी दिलं तर आम्ही ह्यांना परमिशन देणार आहेत, आणि आम्हाला कोर्टात खेचणार आहे हे सगळं घेऊन. आता हे कॅमेऱ्यासमोर बोलणं नाही पाहिजे, परंतु हे चांगली गोष्ट आहे. तुम्ही फेअर सर्वेक्षण करताना करा. मग काय कमी जास्त झालं तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. बिल्डर सोडून द्या. अगदी बरोबर. बिल्डरने तर तुमच्याकडनं सगळं करून घेतलंय, बिल्डर आता हातवरी करणार. या सगळ्या गोष्टी आहेत सर ह्या. बरोबर. आता प्रत्येक सोसायटीमध्ये जे चेअरमन असतात ते लोकांचे उद्धटपणे वागताना आपल्याला दिसतात बऱ्याच ठिकाणी. तर त्यांच्याबद्दल फेडरेशन काय काम करतं सर. काय माहिती आहे का, की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की फेडरेशनची काम करण्याची 3 प्रकारची पद्धत आहे. ह्याच्यामध्ये पहिलं म्हणजे बायलॉज मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम 1960 आणि 61 ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. आणि ज्यावेळेस तुमची पहिली एजम होते, मुख्य प्रवर्तक घेतो, आणि त्या सोसायटी फॉर्मेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे बायलॉज आपण मंजूर करतो, अडॉप्ट करून घेतो, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. सोसायटीचा चेअरमन आणि सोसायटीचा कॉमन सभासद हे दोघं समान असतात. चेअरमन फक्त विश्वस्त आहे. चेअरमननी फक्त विश्वस्ताची भूमिका बजवायची, तो मालक नाही. बरोबर. परंतु आपल्याकडे काय होतं, बऱ्याच ठिकाणी होत नाही असं, पण काही ठिकाणी चेअरमन वगैरे कमिटी वगैरे सारे रवी करते. असं नाही भावा, की तू चेअरमन आहे म्हणजे तू सोसायटीचा मालक नाही. आणि हे सगळ्या लोकांना सांगण्याचं काम आम्ही करतो. प्रत्येक 2-3 महिन्यात आम्ही सेमिनार घेतो, वेबिनार घेतो, लोकांना एकत्र करतो, लोकांना जागृत करतो, शिक्षित करतो. हे करण्याचं काम देखील आम्ही करतो. आपल्या या चर्चेच्या माध्यमातून मी परत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना सांगेल की सोसायटीचं काम करणं हे अवघड काम आहे. हे थँकलेस जॉब आहे. तुम्ही सामाजिक काम करताय हे सगळं मान्य आहे, परंतु तुम्ही त्या पदावर स्वतःहून गेलेले असतात. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की कुठल्याही प्रकारची आरेरावी न करता प्रत्येकाला सांभाळून गेलं, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं. आणि असं जर कोणी चुकीचं वागत असेल तर तुम्ही त्याची सहकार खात्याकडे कंप्लेंट करू शकता. किंवा एखाद्या कमिटीनं ऑडिट नाही केलं, एजीएम नाही घेतली. सर तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे माहिती आहे का, की पिंपरी चिंचवड शहरामध्ये 6 ते 7 हजार सोसायटी आहेत. आणि ह्याच्यामध्ये सहकाराचा नियम आहे
की 30 सप्टेंबरपर्यंत एजीएम घेऊन त्या ठिकाणी ऑडिटचा रिपोर्ट वगैरे मांडला पाहिजे. असं होत नाही. आम्ही सहकार खात्यामध्ये एक पत्र दिलं होतं की तुम्ही ज्या ज्या संस्थेचं, सहकारी संस्थेचं, सोसायटीचं ऑडिट होत नाही त्यांना तुम्ही पत्र काढा आणि त्या कमिटीवरती ऑडिट नाही केलं म्हणजे फ्रॉड आहे. हा, ठीक आहे, मी आरोप करत नाही, परंतु ऑडिट केलं म्हणजे क्लिअर झालं ना की तुम्ही कशाला खर्च केला, अगदी काय अगदी केलं. बरोबर. आणि ऑडिट करताना देखील सहकाराच्या पॅनलवरचे जे लोक आहेत त्यांच्याकडे ऑडिट करत असतात. सर ह्या सगळ्या गोष्टी खूप आहेत. सहकार हा खूप डीप विषय आहे. मी तुम्हाला म्हणलं ना सुरुवातीला बोलताना की आमचे सभासद प्रत्येक क्षेत्रामध्ये निपुण असतील, परंतु सहकाराचं नॉलेज त्याला नसतं. वकिलाला पण काय कळत नाही. वकिलाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते क्रिमिनल असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, हे असतील, परंतु सहकाराचे काम करणारे वकील मंडळी खूप कमी आहे आणि त्यांना पण नॉलेज खूप कमी आहे. बायोलॉजीचं पुस्तक वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, ते खूप डीप आहेत. सगळे बायोलॉजी सगळ्या गोष्टी वाचणं एवढं सोपं नाही. तरी पण सोसायटीच्या चेअरमननी किंवा पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची आरेरावी न करता आपण एक विश्वस्त आहोत, सामाजिक काम करतो, लोकांचं नेतृत्व करतो, ह्या भावनेतनं काम केलं पाहिजे. आणि जर ते करत नसतील तर तुम्ही फेडरेशनकडे तक्रार करा. त्याचप्रमाणे तुम्ही ह्याच्याकडे सहकारी विभागाकडे तक्रार करा, तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत मिळवून दिली जाईल. त्याचप्रमाणे मेंटेनन्स वसुली देखील आम्ही करून देतो. सर, एखादा सभासद मेंटेनन्स देत नसेल तर ती मेंटेनन्स वसुलीची देखील आपल्याला प्रक्रिया आहे. सहकाराच्या अधिनियमामध्ये क्लिअर आहे, आपल्याला कोर्टात जायची गरज नाही, काय नाही. तुम्ही उपनिबंधकाकडे, जिल्हा निबंधकाकडे अर्ज करा, फेडरेशनकडे येऊ द्या, आपण फेडरेशनकडे त्यांचा मेंटेनन्स वसूल करून देऊ शकतो. हे सगळं कायद्यामध्ये आहे. हे बऱ्याच लोकांना माहित नाही. सध्या सोसायटीचा ज्वलंत प्रश्न आहे की लोक मेंटेनन्स देत नाहीत. परंतु एखादी कमिटी चुकीचं वागते किंवा ऑडिट नाही केलं, ह्याचा अर्थ असा नाही तुम्ही मेंटेनन्स द्यायचं नाही. मेंटेनन्स द्यायचा मग बाकीच्या गोष्टी करायच्या. तुम्ही मेंटेनन्स द्या, एखाद्या कमिटीवर तक्रार करा, ते जर गुन्हेगार असेल तर शिक्षा होईलच. बरोबर. अशा प्रकारचे खूप डीप विषय आहेत. आता मी जास्त काही बोलत नाही तुम्हाला, तर आपली चर्चा लांबच जायची. सर, पर्यावरणासाठी फेडरेशन नेमकं कोणत्या कोणत्या भूमिका करतं? सर, तुम्हाला सांगायला मला आवडेल की आमच्या फेडरेशनचा जन्मच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झालेला आहे. आमच्याकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वात मोठी सोसायटी रिव्हर म्हणून आहे. त्या रिव्हरच्या आजूबाजूला 3 ते 4 स्क्रॅपची दुकानं होती, इलिगल. आणि त्या स्क्रॅपच्या दुकानामध्ये प्लास्टिक जाळलं जायचं, लोखंड जाळलं जायचं आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण व्हायचं. त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी असतील, लहान मुलं असतील, गरोदर महिला असतील, यांना खूप त्रास व्हायचा. आणि त्यावेळेस देखील आम्ही, तुम्ही परत म्हणता दादांचं नाव कसं काय घेता, त्यावेळेस देखील आम्ही हा विषय दादाकडे घेऊन गेल्यानंतर आदरणीय दादांनी त्या ठिकाणी रात्री 9-10 वाजता येऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांना, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना येऊन त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आणि ते काम केल्यानंतर तिथलं ते जवळजवळ 90% तिथलं ते सगळे स्क्रॅपची दुकानं वगैरे हल्लेत. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे साहेब, त्या ठिकाणी 3 ते 4 स्क्रॅपची दुकानं म्हणजे किती मोठं मतदान आहे बघा. तरी देखील आदरणीय महेश दादांनी कुठल्याही प्रकारचं मताचं राजकारण न करता सोसायटी धारकांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले आणि तिथून आमची सुरुवात झाली फेडरेशनची. दुसरं म्हणजे साहेब, आपल्याकडे पवना आणि इंद्रायणी 2 नद्या आहेत. ह्या नद्याचं एवढं मोठं प्रदूषण आहे, याच्या विरोधात आम्ही खूप मोठ्या सामाजिक संस्था मिळून संघर्ष करतोय. परंतु महानगरपालिकेचे पर्यावरणाचे अधिकारी वगैरे यांना लाज वाटत नाही. यांना आम्ही 100 निवेदन देतो, सगळं करतो. तुम्ही जाऊन बघा साहेब, आपली इंद्रायणी माता कशी झालेली आहे, तिला आपण माता म्हणतो, तिचं पाणी आपण आज तोंडात घेऊ शकत नाही. मग जे पर्यावरणाचे अधिकारी आहेत आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये, पर्यावरणाचे प्रमुख, ते गलेलट्ट पगार घेतात, ते एसी मध्ये बसतात, त्यांना हे कळलं पाहिजे. शेखर सिंग साहेबांना पण देखील आम्ही खूप निवेदन दिली, परंतु पर्यावरणाच्या बाबतीत सर आपल्या सर्वांनी सजग राहिलं पाहिजे. का तर भविष्यामध्ये पर्यावरण कुठलंही प्रदूषण असू द्या, वायू प्रदूषण असू द्या, जल प्रदूषण असू द्या किंवा बाकीच्या गोष्टी असू द्या, ह्या गोष्टी खूप भविष्यामध्ये आपल्याला त्रासदायक होणार आहेत. आणि त्याच्यामुळे पर्यावरणासाठी देखील आमचे सर्व सोसायटी धारक किंवा आमचे सगळे एनजीओ म्हणून त्यावरती काम करतोय. त्यामध्ये यश काय आम्हाला आणि आलेलं नाही, परंतु त्यासाठी देखील आम्ही संघर्ष करत आहोत. म्हणजे आता मला असं वाटतं की या पॉईंटला घेऊन आपण आपल्या पॉडकास्टची सांगता करावी, कारण असे काही अधिकार जे सोसायटीच्या बायलॉजमध्ये आपल्यासाठी होते, फ्लॅट धारकांसाठी आहेत. आपण फक्त फ्लॅट विकत घेण्याचा जे काही प्रोसिजर आहे ती खूप इमानदारीने फॉलो करतो, पण फ्लॅट घेतल्यानंतर जे काही आपल्याला प्रश्न उभे राहतात, मग ते आपली फसवणूक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा आपले हक्क मारले जात असतील, तर ते समजून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की फेडरेशनचे हे काही काम आहे की आपण फसले जातोय का हे सुद्धा माहिती नसतं बरेच लोकांना. आणि जर फसले गेलो किंवा आपली फसवणूक झाली कोणत्या लेवलला, तर नेमकं कोणाकडे तक्रार करावी, म्हणून काही लोक तक्रारच करत नाही. कारण की सगळ्यांचा इतकं बिझी शेड्यूल झालेलं आहे आजकाल की जॉबवर जायचं, फक्त शनिवार रविवार मिळतात, त्यात पण सहकारी जे कार्यालय असतात ते बंद असतात, मग मी एकटा का जाऊ, मग सेम प्रॉब्लेम दुसऱ्याला पण होतोय. अशा बऱ्याच गोष्टींमुळे कोणी तक्रार करत नाही आणि तक्रार केल्या नसल्यामुळे हे जे लोक आहेत, म्हणजे बिल्डर लॉबी असेल किंवा बाकीचे लॉबी असतील, इव्हन दो राजकारणीसुद्धा असतील, ते एकदम निवांत राहतात आणि आपलं काम ते चोख सेम पद्धतीने पार पडत असतात. तर मला असं वाटतं की थँक्यू सो मच तुम्ही आलेत. आणि मी तर असं म्हणतो की प्रत्येक फ्लॅट धारकांनी किंवा फ्लॅट धारक नसेलही प्रत्येक माणसाने हा पॉडकास्ट बघावा. ॲटलिस्ट तुमचे जे काही अधिकार असतील, आपण बघतोय की आता 14 तारखेला बाबासाहेबांची जयंती येते आणि त्यानिमित्त प्रत्येक माणसाला
प्रत्येक क्षेत्रातले नियम, अधिकार आणि हक्क माहिती पाहिजे. कारण त्याशिवाय आपण ॲज अ भारतीय नागरिक म्हणून किंवा ज्या सोसायटीत राहतो, ज्या राज्यात राहतो, ज्या गावात राहतो, तिथले कायदे कानून आपल्याला माहिती पाहिजे. कारण की हक्क माहिती असले की आवाज उठवायला आपण तयार राहतो. जसं तुम्ही म्हटले की फेडरेशन का तयार झाली, कुठलं संघटन नाही, कोणता पक्ष नाही, कोणती विचारसरणी नाही, फक्त लोकांसाठी काम करायचं आणि चांगल्या उद्देशानं काम करायचं आणि कायद्यात राहून काम करायचं आहे, अशी भावना सगळ्यांचा मनात यायला पाहिजे. असंच आपण उद्देश ठेवूयात. आणि मी परत खूप खूप धन्यवाद तुमचे, आमच्या सगळ्या टीमकडनं. सर धन्यवाद तुमचे. तुम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतलं हं. की क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा माणूस, हं. साहेबांसारखा माणूस आपल्या देशामध्ये जन्मला, हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. बरोबर आहे. आणि बाबासाहेबांचं एक वाक्य होतं हं. की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे माझं आपल्या आजच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, सोसायटी धारकांना, हं. तुम्ही कोणाला घाबरू नका. हां. तुमच्या कुठल्याही समस्या असतील, अडचणी असतील, तुम्ही फेडरेशनकडे या, तुम्हाला 100% मदत केली जाईल. आणि नक्की. आज तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवलं आणि एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी आपलं देखील आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नक्की नक्की. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. कोणालाही, कोणत्याही फ्लॅट धारकाला कोणतीही तक्रार असेल तर साहेबांचा नंबर आणि ॲड्रेस, फेडरेशनचा सगळा ॲड्रेस मी खाली मेन्शन करतो. ते डेफिनेटली तुमच्यासोबत डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतील. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.